मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ अरिल हॅलाइड्स आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये अरिल हॅलाइड हा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही. दाखवलं तर त्यांचा रेट अतिशय कमी असतो. ओके, दीज आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. ओके, अरिल हॅलाइड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही किंवा लेस रिएक्टिव्हिटी असते. याचं रिझन आपण स्टडी केलेलं आहे. त्यासाठी दोन फॅक्टर्स आपण बघितले होते. ते कुठले होते? रेझोनन्स इफेक्ट आणि sp2 हायब्रिडाइज्ड सेट ऑफ कार्बोनेट. ओके, रेझोनन्स इफेक्ट मध्ये आपण काय सांगितलं होतं? हॅलोजन एटम बरोबर असणारी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एरोमॅटिक रिंगच्या पाय इलेक्ट्रॉन बरोबर कॉन्जुगेशन मध्ये येत असते. त्यामुळे कार्बन हॅलोजन बॉन्ड आपला कसा होतोय रे? डबल बॉन्डेड कॅरेक्टर होत असतं. जे डबल बॉन्ड येत असतो कार्बन हॅलोजन मध्ये. कार्बन हॅलोजन मध्ये जर डबल बॉन्ड येत असेल, हॅलोजन आपला क्लोरीन आहे, तर क्लोरोबेन्झीनचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं. ओके, हा डबल बॉन्डेड कॅरेक्टर दाखवतो. डबल बॉन्ड येत असेल तर काय होणार? बॉन्ड लेंथ आपली कमी होणार. कार्बन हॅलोजन मध्ये डबल बॉन्ड येत असेल तर बॉन्ड लेंथ कमी येणार. बॉन्ड लेंथ जेवढी कमी असणार आहे तेवढा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी अप्लाय करावी लागेल. त्यामुळे स्ट्रॉंगर बॉन्ड फॉर्म होणार. ओके, जेवढा बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे तेवढी ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त अप्लाय करायला लागणार आहे. त्यामुळे अरिल हॅलाइड्सचा लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, आणि लोशन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन कुठला आहे? आपला sp2 लक्षात घ्या. sp2 hybridized carbon atom is more electronegative. Okay, and it shows double bond character. Okay, therefore more energy is required to break the carbon halogen bond by nucleophile. Okay, म्हणजे न्यूक्लियोफाइल कडून कार्बन हॅलोजन बॉन्ड म्हणजे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आणि हॅलोजन हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला मोर एनर्जी अप्लाय करावी लागत असते. त्यामुळे अरिल हॅलाइड हा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही. परंतु आपण आणखी काय सेंटेन्स सांगितलं होतं? आणखी एक रिएक्टिव्हिटी दाखवणार. परंतु कधी दाखवणार? आपली रेझोनन्स काढल्यावरती निगेटिव्ह चार्ज कुठे आला? आपला आर्थो पोर्शनला, पॅरा पोर्शनला आणि परत आर्थो पोर्शनला. बरोबर आहे. म्हणजे आर्थो पॅरा पोर्शन आपल्या इलेक्ट्रॉन रिच आहे, लक्षात घ्या. मग त्या इलेक्ट्रॉन रिच पोझिशनला जर आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केले, जे इलेक्ट्रॉन काढून घेणारे ग्रुप जर अटॅच केले आपण, तर अरिल हॅलाइड हा रिएक्टिव्हिटी दाखवू शकतो, लक्षात घ्या. ओके, मग जर आपण जेवढे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आर्थो आणि पॅरा पोझिशनला आपण जास्त अटॅच करणार तेवढा अरिल हॅलाइड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवू शकतो, लक्षात घ्या. इन प्रेझेन्स ऑफ सर्टन रिएजंट्स. हे काही रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये. आता मग ते आपण आता स्टडी करणार आहे. ते कसं येणार आहे बघा. याच्यामध्ये आता बघा, लक्षात घ्या, इथं आपण रिप्रेझेंट करूया. त्यामध्ये हे कसं असेल बघा. आपण सेंटेन्स काय सांगितलंय? इफ काय म्हटलंय आपण? इफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप is attached to artho and para position. ते इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर आर्थो पॅरा पोझिशनला अटॅच असतील, if electron withdrawing group is attached to artho and para position, the reactivity of aryl halides increases. ओके, लक्षात घ्या. जर आर्थो पॅरा पोझिशनला जर आपले इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असेल तर अरिल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी आपली इन्क्रीज होत असते. ओके, आता मग त्यासाठी आपण बघणार आहे. बघा, इथं आपण घेऊया. आता समजा आपण इथं हा क्लोरोबेन्झीन घेतलाय. हा आपला अरिल हॅलाइड आहे, बरोबर आहे. अरोमॅटिक रिंगला हॅलोजन अटॅच आहे. हा काय रे आपला? याचं नेम काय? क्लोरोबेन्झीन. जर आपण ओके
आर्थो पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच केला, लक्षात आहे का? आर्थो पोझिशनला जर NO2 ग्रुप अटॅच केला किंवा आपण इथं पॅरा पोझिशनला घेतला, पॅरा पोझिशनला जर NO2 ग्रुप आपण अटॅच केला असेल तर बघा ह्याचं नेम कसं येणार आहे? NO2 अटॅच नसता तर तुम्ही काय म्हणतो त्याला? क्लोरोबेन्झीन. NO2 ग्रुप पॅरा पोझिशनला अटॅच केलाय त्यामुळे नेम काय ना? पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन. नेम कसं आहे ना? पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन. लक्षात आहे? पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन. आता मग हा जो पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन आहे त्याची रिएक्शन आपण NaOH सोल्युशन बरोबर करणार at 433 Kelvin temperature in presence of acid H plus oblique H2O. दोन कंडिशन आहेत. पहिल्या कुठला? NaOH आपण इथं ऍड करायचा पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीनला 433 केल्विन टेम्परेचर आहे. H प्लस म्हणजे ऍसिड, H2 म्हणजे वॉटर आहे. H प्लस ऑब्लिक H2 ला काय म्हणतो आपण? ऍसिड हायड्रोलायसिस. ओके, म्हणजे NaOH ऍड करून आपण ऍसिड हायड्रोलायसिस केलं तर आपल्याला काय मिळणार? इथला जो कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे हा ब्रेक होणार आणि हा Cl ऍटम आहे तो NaOH मधल्या OH- आयनने रिप्लेस केला जाणार. ओके, आणि त्यावेळी आपल्याला काय मिळणार? बेन्झीनला कोण येणार? बेन्झीनला OH येणार आणि खालचा NO2 ऍड इट इज. ओके, हे कधी होणार आहे? हे कधी होणार आहे? फक्त Cl रिप्लेस कधी होणार आहे? OH- या न्यूक्लियोफाइल. इथे NaOH मधला NaOH मध्ये कोण असणार आहे? Na+OH- आहे. हा OH- हा आपला न्यूक्लियोफाइल मधला आहे. लक्षात घ्या. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण बघतोय. हाच क्लोरीन काय करणार आहे? OH- न्यूक्लियोफाइलला सबस्टिट्यूट होणार आहे. कधी? नायट्रो ग्रुप हा आपला इलेक्ट्रॉन विट्राइड ग्रुप आहे. हा जर ऑर्थो पॅरा पोझिशनला अटॅच असेल तरच न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपली अरियल हाइड मध्ये होत असते, नाहीतर होणार नाही. लक्षात घ्यायचं. ओके, इथं आपण लिहिलंच आहे. ओके, त्यामुळे इथं काय होणार? आता मग तिथं बेन्झीनला OH अटॅच आहे. नेम काय होणार आहे? बेन्झीनला OH अटॅच आहे, फेनॉल. ओके, बेन्झीनला OH असेल तर काय होणार? फेनॉल. इथं पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे ना त्यामुळे काय होणार? पॅरा नायट्रोफेनॉल. नेम काय ना? पॅरा नायट्रोफेनॉल. बरोबर आहे. आता मग समजा तुम्ही दुसरा एक घेतला याच्यामध्ये. ओके, इथं झाला का रिप्लेस? Cl हा OH- न्यूक्लियोफाइल रिप्लेस झाला की नाही? ओके, NO2 ग्रुप पॅरा पोझिशनला असल्यामुळे. त्यानंतर समजा तुम्ही आता इथं दुसरा घेतला, इथं क्लोरीन ऍड इज मी ठेवलाय. आता नायट्रो ग्रुप मी ऑर्थो पोझिशनला पण ऍड करणार, पॅरा पोझिशनला पण ऍड करणार. बघा जेवढे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऑर्थो पॅरा पोझिशनला जास्त अटॅच करणार तेवढी अरियल हाइडची रिऍक्टिव्हिटी आपली इन्क्रीज होत जात नाही. इथं फक्त पॅरा पोझिशन ऍड केलाय, इथं पॅरा पोझिशन प्लस ऑर्थो पोझिशन घेतलेलं लक्षात घ्या. ओके, कंडिशन द्या. इथं आपण आता घेतला aqueous sodium carbonate Na2CO2. Okay, under 403 Kelvin certain condition ला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होणार आहे. ओके, अदरवाइज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होणार नाही अरियल हाइड्स मध्ये. सेकंड कंडिशन काय? ऍसिड हायड्रोलायसिस H+H2O. त्यालाच तुम्ही डायरेक्ट H3O+ असं सुद्धा लिहू शकता. ओके, H+ वाटलं कंबाईन झाले की होणार H3O+ होणार. बरोबर आहे. हेच मी H+H2 लिहिले, तुम्ही डायरेक्ट H3O+ सुद्धा लिहू शकता. बरोबर आहे. त्यानंतर बघा आता काय होणार बघा, हा जो क्लोरीन एटम आहे हा इलेक्ट्रोफाइल सबस्टिट्यूट होणार आहे. इथं वॉटर मध्ये आपला कोण असणार आहे? OH- आहे. हा OH- न्यूक्लियोफाइल काय घेणार? त्या क्लोरीन एटमला ओके सबस्टिट्यूट करणार, रिप्लेस करणार. लक्षात घ्या. त्यावेळी कसं मिळेल बघा, लक्षात घ्या. ऍलिडिस की बेन्झीन रिंग आहे, इथं नायट्रो ग्रुप आहे, इथं पण आपला कुठला ग्रुप आहे? इथं नायट्रो ग्रुप, इथं नायट्रो ग्रुप आहे. लक्षात ठेव. आणि हा Cl पुन्हा कोण रिप्लेस करणार आहे? OH- कडून. इथं काय ना OH. बरोबर आहे. नेम कसं येणार सांगा मला आता. ओके, बघा इथं
बेन्झीनला OH असेल तर आपण काय म्हणतो फिनॉल असं म्हणतोय. आता फिनॉल चला आणि इथं ऑर्थो पॅरा पोझिशनला पण आहे नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे लक्षात घ्या. त्यामुळे इथं नेम कसं आहे ना नेम कसं आहे ना बघा इथं हा OH च्या टेस्टला कार्बनला आपण फर्स्ट कार्बन म्हणणार, त्याच्या पुढचा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आहे ना. तर सेकंड आणि फोर्थला कोण आहे नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे. त्यामुळे तुम्ही काय म्हणू शकता 2,4 डाय नायट्रो. बघा मी काय म्हणले 2,4 डाय नायट्रो फिनॉल. नेम काय ना 2,4 डाय नायट्रो फिनॉल. लक्षात आहे का? त्यानंतर आणखी आपल्याला कसं लिहिता आहे बघा हे बघा इथं नेक्स्ट याच्यामध्ये आता आपण काय केलं याच्यामध्ये ऑर्थो पॅरा पोझिशनला एक ऑर्थो पोझिशन एक पॅरा पोझिशन. इथं आपण ओके ऑर्थो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केला. याचं पण नेम लिहा तुम्ही कसं लिहिणार हा फर्स्ट कार्बन सेकंड थर्ड फोर्थ. ओके हा काय येणार बघा सांगा आता 2,4 2 आणि 4 ला कोण आहे नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे. त्यामुळे काय ना 2,4 डाय नायट्रो ओके क्लोरोबेन्झीन बरोबर आहे. आणि ही काय झाला 2,4 डाय नायट्रो फिनॉल झाला. तर नेक्स्ट तुम्ही लिहू शकता परत बघा याच्यामध्ये कसं होणार क्लोरिनस दिलाय तुम्ही. आता इथं ही ऑर्थो पोझिशन नायट्रो ग्रुपने आपण रिप्लेस केली, परत ही पॅरा पोझिशन आपण नायट्रो ग्रुपने रिप्लेस केली, ही पण ऑर्थो पोझिशन आपण ओके नायट्रो ग्रुपने रिप्लेस केली. म्हणजे 2 ऑर्थो पोझिशन आणि 1 पॅरा पोझिशन आपण नायट्रो ग्रुपने रिप्लेस केले आहे बरोबर आहे. मग आता कसं होणार बघा याच्यामध्ये कसं येणार ओके. आता इथं लक्षात घ्या इथं आपल्याला फक्त वॉटर आपण ऍड करायचं आहे आणि ही दिलेलं कंपाऊंड की वार्म करायचं आहे. त्यामुळे इथे तुम्ही काय लिहिणार एरोवरती लिहिणार हे वार्म करायचं म्हणजे थोडंसं हीट करायचं. वार्म करायचं म्हणजे थोडे हीट करायचं बॉईल होईपर्यंत हीट करायचं नाही ओके. थोडंसं बॉइलिंग टेम्परेचरच्या खाली हीट करायचं त्याला वार्म असं म्हणायचं ओके. वॉटरच्या प्राइस मध्ये वॉटर टाकून थोडं वार्म करायचंय. आता याचं नेम पहिल्यांदा लिहू शकतात कसं नेम आहे ना क्लोरीन अटॅचला कार्बन फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा सिक्स. त्यामुळे नेम कसं येणार आहे नेम कसं होणार 2 4 6 नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे. त्यामुळे काय होणार 2, 4, 6. 3 नायट्रो म्हणजे काय होणार ट्राय नायट्रो 2, 4, 6 ट्राय नायट्रो. आणि बेन्झीनला क्लोरीन अटॅच आहे त्यामुळे केवढं येणार क्लोरोबेन्झीन. ओके नेम काय झालं 2, 4, 6 ट्राय नायट्रो क्लोरोबेन्झीन. आता मग इथं काय करूया आपण बघा याच्यामध्ये हा क्लोरोबेन्झीन याच्या बरोबर खाली लिहूया आपण कसं येणार इथं बघा 2, 4 ट्राय नायट्रो क्लोरोबेन्झीन 2, 4 ट्राय नायट्रो क्लोरोबेन्झीन. ओके बघा मग कसं होणार आता याच्यात आता वॉटर बरोबर ही कंपाऊंड आपण वार्म करणार आहे म्हणजे थोडंसं हीट करणार. त्यावेळी काय होणार इथला जो कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे तो ब्रेक होणार आणि वॉटर मधला OH- जो आयन आहे तो न्यूक्लियोफाइल मध्ये ऍड होणार. तो OH- न्यूक्लियोफाइल काय करणार या क्लोरीन एटमला रिप्लेस करणार. त्यावेळी काय मिळणार बघा मग कसं मिळणार इथं काय ना OH NO2 ऍल्गिस हा NO2 हा ऍल्गिस इथला NO2 आपला इथे येणार बरोबर आहे. हे कंपाऊंड मिळणार याचं नेम काय फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स पोझिशन दिली कार्बनची. OH आपला ओके पोझिशन ग्रुप आहे ना OH फेनॉल अटॅच काय म्हणतो आपण फेनॉल ओके. त्यामुळे याचं नेम काय ना 2, 4, 6 ट्राय नायट्रो फिनॉल
ओके, हा काय झाला आपला 2,4,6 ट्रायनाइट्रोफिनॉल. लक्षात येते का? बघा आपण काय सांगितलंय, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इन अरिल हॅलाइड्स मध्ये अरिल हॅलाइड हा लेस रिएक्टिव्ह आहे टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. का लेस रिएक्टिव्ह आहे? त्याचे दोन फॅक्टर्स आहेत. पहिला रेझोनन्स इफेक्ट आहे, दुसरा sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ कार्बन आहे. रेझोनन्स इफेक्ट मध्ये आपण बघितलं होतं, हायड्रोजन वरती प्रेझेंट असतील लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एरोमॅटिक रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये येते. ओके, त्यामुळे कार्बन हायड्रोजन बॉन्ड कसा होत असतो आपला डबली बॉन्डेड कॅरेक्टर होत असतो. डबल बॉन्ड झाल्यामुळे बॉन्ड लेंथ कमी होते, त्यामुळे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी मोर एनर्जी अप्लाय करावी लागते, त्यामुळे स्ट्रॉंगर बॉन्ड कमी तयार होतो. ओके, डबल बॉन्ड कॅरेक्टर मुळे बॉन्ड लेंथ डिक्रीजेस अँड स्ट्रॉंगर इज द बॉन्ड फॉर्म, त्यामुळे बॉन्ड स्ट्रॉंग तयार होतो. पण स्ट्रॉंग बॉन्ड असेल तर ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागते, त्यामुळं जास्त एनर्जी लागत असेल तर न्यूक्लियोफाइल कडून तो बॉन्ड ब्रेक होऊ शकणार नाही, त्यामुळे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपली होणार नाही. मग लक्षात घ्या, ओके, जर आपण रेझोनन्स काढल्यावर आपल्याला निगेटिव्ह चार्ज होता होता ऑर्थो पेअर पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येत असेल तर त्या पोझिशनला आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केले तर अरिल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी आपली इन्क्रीज होते. कसं का ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केले तरच अरिल हॅलाइड हा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतो, तो पण स्पेसिफिक रिएजंटच्या प्रेझेन्स मध्येच, अदरवाइज तो रिएक्शन दाखवणार नाही. ओके, त्यामुळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऑर्थो पॅरा पोझिशनला अटॅच केले तर अरिल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होते. बघा, त्यामुळे आपण ह्या रिएक्शन दिले ऑर्थो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच करू. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स या अरिल हॅलाइड्स मध्ये मिळतील. ओके, लक्षात आलं की हा पॉइंट आपला इथं कंप्लीट झालेला लक्षात घ्या आता. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये आता स्टडी करणार आहे रिएक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स मध्ये. आता क्लास वन आहे बघा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इन अरिल हॅलाइड्स. आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बघितलं, आता कुठल्या बघणार आहे आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इन अरिल हॅलाइड्स. थर्ड याच्यामध्ये आपल्याला रिएक्शन्स ऑफ अरिल हॅलाइड्स मध्ये पहिले आपण मेटल बरोबर बघितले, सेकंड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघितले, नेक्स्ट आपली कुठले आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ओके, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स प्लस आपण SE रिएक्शन असं म्हणतो आणि न्यूक्लियोफिलिकला आपण काय म्हणतो SN रिएक्शन. बरोबर आहे, न्यूक्लियोफिलिकला आपण कसं लिहितो SN रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन SE रिएक्शन. ओके, बघा याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक म्हणजे इलेक्ट्रोफाइल, इलेक्ट्रोफाइलचा अटॅक झाला पाहिजे. न्यूक्लियोफिलिक मध्ये बॉन्ड ब्रेक होत असताना न्यूक्लियोफाइलचा अटॅक होतो. न्यूक्लियोफाइल कसा असतो आपला इलेक्ट्रॉन रिच सबस्टन्स असतो आणि इलेक्ट्रॉन त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट. इलेक्ट्रोफाइल इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो. ओके, चल का इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो, तो मग काय करत असतो सबस्टन्स वरती जिथे इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे त्याच्यावरती तो अटॅक करत असतो. म्हणजे थोडक्यात काय इलेक्ट्रोफाइल is electron deficient attacks on electron rich center of the molecule. एखाद्या मॉलिक्यूलच्या इलेक्ट्रॉन रिच सेंटर वरती तो अटॅक करत असतो. ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कसं होत असतं बघा. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन सेम आता आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये काय सांगितलं होतं, अरिल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. त्याच पद्धतीनं
अरिल हॅलाइड्स किंवा हॅलो अरिल्स हा आपला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन सुद्धा दाखवत नाही, लेस रिएक्टिव्हिटी दाखवत असतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बरोबर. बघा मग ह्याचं रिझन काय हे आपण स्टडी करणार आहे याच्यामध्ये. अरिल हॅलाइड्सचा बघा, अरिल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह, अरिल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह towards nucleophilic substitution reaction. Aryl halides are less reactive towards nucleophilic substitution reaction. त्याच पद्धतीने तो तुम्ही काय म्हणणार आहे आता, न्यूक्लियोफिलिकच्या ठिकाणी काय लिहिणार आहे, इलेक्ट्रोफिलिक. ओके, लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बरोबर आहे. अरिल हॅलाइड हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही किंवा लेस रिएक्टिव्हिटी दाखवत असतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बरोबर. आता याचं रिझन काय आहे ते आपण आता इथे स्टडी करणार आहोत. का अरिल हॅलाइड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपला दाखवत नसतो, याचं रिझन काय आहे. याच्यात दोन फॅक्टर्स आहेत, डिपेंड्स ऑन टू फॅक्टर्स. Okay, this less reactivity of aryl halides depends on two factors. इथं सुद्धा दोन फॅक्टर्स आपले रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, कुठले फॅक्टर्स आहेत बघ. पहिला याच्यामधला मायनस आय इफेक्ट ऑफ हॅलोजन ऍटम. ओके, मायनस आय इफेक्ट म्हणजे कुठला इफेक्ट, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ हॅलोजन एटम. आणि सेकंड कुठला फॅक्टर आहे आपला, प्लस आर इफेक्ट ऑफ हॅलोजन एटम, प्लस आर इफेक्ट ऑफ हॅलोजन एटम. ओके, प्लस आर इफेक्ट म्हणजे काय, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट ऑफ हॅलोजन एटम. ही सगळी जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे ते आपण लास्ट इयरला 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही हायड्रोकार्बनच्या अगोदरचा पहिला टॉपिक होता आपला बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्यालाच आपण जीओसी म्हणतो, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यामध्ये तुम्ही हा पार्ट सगळा बघितलाय, इंडक्टिव्ह इफेक्ट कसा म्हणायचा, रेझोनन्स इफेक्ट कसा म्हणायचा. ओके, त्यामध्ये इंडक्टिव्ह मध्ये प्लस आय इफेक्ट, मायनस आय इफेक्ट, प्लस आय मध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट, मायनस आय मध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट, प्लस आर रेझोनन्स इफेक्ट आहे, प्लस आर मध्ये पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, मायनस आर म्हणजे निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. आता अरिल हॅलाइड्सची रिएक्टिव्हिटी कमी काय, तर ह्या दोन फॅक्टर्स वरती डिपेंड आहे. का कमी आहे, पहिलं रिझन काय, मायनस आय इफेक्ट ऑफ हॅलोजन एटम, आणि दुसरं काय, प्लस आर इफेक्ट ऑफ हॅलोजन एटम. ओके, आता लक्षात घ्या, हॅलोजनचा जो एटम आहे, बेन्झीन रिंगला अटॅच असणारा हॅलोजनचा जो एटम आहे, तो त्याचं नेचर आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग नेचर आहे. तो बेन्झीन कडून किंवा ज्या अरोमॅटिक रिंगला तो अटॅच झालाय त्या अरोमॅटिक रिंग कडून तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करत असतो, इलेक्ट्रॉन काढून घेत असतो. इलेक्ट्रॉन काढून घेतले तर बेन्झीन रिंग काय होत असते किंवा अरोमॅटिक रिंग डीऍक्टिव्हेट होत असते. ओके, लक्षात डीऍक्टिव्हेट होत असते, लक्षात घ्या. आणि मग त्याच हॅलोजन एटमचं तुम्ही रेझोनन्स जर करणार असेल तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये हॅलोजन एटम वरती असणारी जी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ती अरोमॅटिक रिंगच्या किंवा बेन्झीन रिंगच्या कॉन्फिगरेशन मध्ये येत असते, बरोबर आहे. त्यामुळे काय होत असतं, आर्थो आणि पॅरा पोझिशन हे आपल्या इलेक्ट्रॉन रिच होत असतात. मग त्याच इलेक्ट्रॉन रिच पोझिशन वरती आपल्या इलेक्ट्रोफाइलचा अटॅक होत असतो, लक्षात घ्या. ओके, आता मग पहिला आपला मायनस चा इफेक्ट आपण इथं दाखवण्यासाठी आपण काय करणार आहे, इथं त्या हॅलो अरिनचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण करणार आहे. त्यासाठी आपण इथं एक्झाम्पल घेऊया.
रेझोनन्स ऑफ फ्लोरोबेन्झीन. ओके, सेम एक्झाम्पल आपण घेऊया. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये घेतलं होते. रेझोनन्स ऑफ फ्लोरोबेन्झीन. ओके, रेझोनन्स ऑफ फ्लोरोबेन्झीन बघा, लक्षात घ्या. बेन्झीन आहे आपला. त्या बेन्झीनला कोण अटॅच असणार आहे? आपला हॅलोजन ऍटम. हॅलोजन ऍटम X असणार आहे. इथं आपण एक्झाम्पल घेतलंय क्लोरोबेन्झीनचं, त्यामुळे X मध्ये आपण कोण घेणार आहे? क्लोरो घेणार, Cl. बरोबर आहे. आता मग प्रत्येक हॅलोजनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 7 इलेक्ट्रॉन असतात. त्यातला एकच इलेक्ट्रॉन इथं बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व होत असतो. बाकीचे 6 इलेक्ट्रॉन ऍज इट इज इलेक्ट्रॉनची लोन पेअर असे हॅलोजन ऍटम वरती प्रेझेंट असतात. लक्षात. ओके, क्लोरीन मध्ये आउटरमोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. एक इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये गेले, 6 इलेक्ट्रॉन ऍज इट इज सिलेक्ट झाले. ओके, हे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, त्यालाच आपण काय म्हणतो? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन सिलेक्ट झाले? 6 इलेक्ट्रॉन. 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 3 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्यालाच आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो. ओके, याचा रेझोनन्स काढा. ओके, आपण काय म्हणलंय? लेस रिएक्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे? मायनस साइड इफेक्ट ऑफ हॅलोजन ऍटम. बेन्झीनला अटॅचला हा जो क्लोरीन ऍटम आहे, हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. बेन्झीन कडून तो इलेक्ट्रॉन काढून घेत असतो, त्यामुळे बेन्झीन रिंगला तो डीऍक्टिव्हेट करत असतो. ओके, डीऍक्टिव्हेट करत असेल तर अरिल हॅलाइड्स हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवणार नाही. ओके, परंतु प्लस आर इफेक्ट जर आपण हॅलोजन ऍटमचा बघितला, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. प्लस आर इफेक्ट म्हणजे काय? पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. हा जर आपण बघितला तर ह्या पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट मुळे फ्लोरोबेन्झीन मध्ये आर्थो आणि पॅरा पोझिशन वरती निगेटिव्ह चार्ज सेपरेशन होत असतं. त्यामुळे आर्थो पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रीच होत असतात. लक्षात घ्या. ओके, बघा मग कसा आता रेझोनन्स निघेल बघा. ही इलेक्ट्रॉनची एक पेअर ही आपली कॉन्जुगेशन मध्ये आली. ओके, आता परत काय झालं? ह्या कार्बननं इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतले, त्यावेळी आपल्याला स्ट्रक्चर कसं निघणार बघा. सेम बेन्झीन रिंग काढून घ्यायची. तर आता एक बॉन्ड फॉर्म होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात? 2 इलेक्ट्रॉन लागतात. एका बॉन्ड साठी 2 इलेक्ट्रॉन. ही एक पेअर इथं आली म्हणजे सिंगल बॉन्डचा काय होणार? सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड. बरोबर आहे. इथं Cl झाला. आणि आता क्लोरीननं इलेक्ट्रॉन दिल्यामुळे चार्ज कुठला आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. इलेक्ट्रॉन दिले बॉन्ड फॉर्मेशन साठी, त्यामुळे क्लोरीनवर पॉझिटिव्ह चार्ज. आणि ह्या 2 लोन पेअर ऍज इट इज क्लोरीन वरती दाखवायचे असतात. बरोबर आहे. पण ह्या कार्बनने इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतले, हे 5 इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतले, त्यामुळे ह्या कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज आला. इलेक्ट्रॉन्स काढून घेतले, इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे निगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि इथला डबल बॉन्ड तो ऍज इट इज असेल. हा डबल बॉन्ड सुद्धा इथं ऍज इट इज असेल. ओके, परत नेक्स्ट रेझोनन्स स्ट्रक्चर करा तुम्ही. त्यावेळी कसं होणार बघा. हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो नेक्स्ट कार्बन एटमला ट्रान्सफर केला जाईल. हा कार्बन एटम परत इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार. ओके, त्यावेळी परत आपल्याला रेझोनन्स कसा दिसेल? रेझोनन्स म्हणजे काय असतं? आपला मोमेंट ऑफ 5 इलेक्ट्रॉन्स. ओके, मोमेंट ऑफ 5 इलेक्ट्रॉन्स. इथं डबल बॉन्ड Cl ही आहे. इथं काय चेंजेस करायचं नाही, ते आहे असं लिहिणार आपण. चेंजेस फक्त रिंग मध्येच होणार आहे. कसे होणार मग? हा कार्बनला इलेक्ट्रॉन देणार, त्यामुळे इथं सिंगल बॉन्डचं कन्व्हर्शन कसं होणार? डबल बॉन्ड मध्ये. त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना. ठीक आहे, ह्या कार्बनला निगेटिव्ह चार्ज दिला म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दिला, त्यावेळी सिंगल बॉन्डचं कन्व्हर्शन डबल बॉन्ड मध्ये होणार. आणि ह्या कार्बननं परत इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतला. ओके, त्यामुळे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. ओके, परत तिथला डबल बॉन्ड आपला काय असणार आहे? ऍज इट इज असणार आहे. लक्षात आहे. परत बघा नेक्स्ट रेझोनंटिंग स्ट्रक्चर मध्ये तुम्ही काय करणार आहे? हा कार्बन परत नेक्स्ट कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेट करेल. तर का परत हा नेक्स्ट कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेट करेल.
हा कार्बन परत इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार. ओके, त्यानं परत इलेक्ट्रॉन इथे दिले, ह्या सिंगल बॉन्डचं काय होणार, डबल बॉन्ड. हा कार्बन इलेक्ट्रॉन काढून घेणार, 5 इलेक्ट्रॉन्स काढून घेणार, त्यावेळी डबल बॉन्डचं काय होणार, परत सिंगल बॉन्ड आणि ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे. ओके, परत मग बघा स्ट्रक्चर कसं निघेल, ही वरती चेन आहे, ही ऍज इट इज दाखवायचं. ओके, परत बघा मग इथला डबल बॉन्ड ऍज इट इज, की हा कार्बन इथे इलेक्ट्रॉन दिला, इथं सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड, परत हा इलेक्ट्रॉन विड्रॉ केला, त्यामुळे निगेटिव्ह चार्ज आला. ओके, त्यानंतर पुढचं स्ट्रक्चर काढा आणखी. पुढच्या स्ट्रक्चर मध्ये कसा रेझोनन्स मिळणार, हा निगेटिव्ह चार्ज परत त्या कार्बनला शिफ्ट होणार, हा कार्बन परत इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार, त्यावेळी आपल्याला ओरिजिनल स्ट्रक्चर मिळणार. त्याच्यासारखं बघा कसं होणार आहे. ठीक आहे, इथला डबल बॉन्ड ऍज इट इज आहे, हा डबल बॉन्ड ऍज इट इज आहे. ओके, त्यानं इथं बॉन्ड दिलाय, त्यामुळे सिंगल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्ड मध्ये, इथं परत सिंगल बॉन्ड येणार. क्लोरीन इलेक्ट्रॉन विड्रॉ केले, म्हणजे ह्या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन परत घेतले, त्यामुळे ओरिजिनल इलेक्ट्रॉन क्लोरीन वरती किती होते आपले, 6 इलेक्ट्रॉन होते. परत ह्याच्यावरती 6 इलेक्ट्रॉन, म्हणजे 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍज इट इज क्लोरीन वरती आले. ओके, लक्षात. अशा पद्धतीने आपला हा रेझोनन्स निघणार आहे. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर निघाले बघा, इथं फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड, ही कुठला असणार आहे, फोर्थ असेल, हे आपलं फिफ्थ असेल. 5 रेझोनन्स स्ट्रक्चर आपण इथे फ्लोरोबेन्झीनचे काढले, लक्षात घ्या. आता अरिल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी कमी काय, इलेक्ट्रिकली सबस्टिट्यूशन रिएक्शन हा आपला कमी का दाखवतो किंवा का दाखवत नाही, याचं रिझन आपलं काय, मायनस आहे इफेक्ट ऑफ हॅलोजिनेटर. म्हणजे हॅलोजिनेटर कुठला आहे, तर क्लोरीन आहे, हा क्लोरीन मायनस इफेक्ट दाखवतो. मायनस इफेक्ट म्हणजे काय, ज्या अरोमॅटिक रिंगला किंवा ज्या बेन्झीन रिंगला तो अटॅच असणार आहे त्याच्याकडून तो इलेक्ट्रॉन काढून घेत असतो, इलेक्ट्रॉन विड्रॉ करत असतो. इलेक्ट्रॉन विड्रॉ केल्यामुळे बेन्झीन रिंग डिऍक्टिव्हेट होते, डिऍक्टिव्हेट झालं तर ते रिएक्शन देणार असतात. ओके, परंतु प्लस आर इफेक्ट मुळे, हॅलोजिनेटमचा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट मुळे कुठल्या पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज येते बघा. रेझोनन्स काढल्यावरती ही पोझिशन कुठली आपली, ऑर्थो पोझिशन, ही पोझिशन, पॅरा पोझिशन, ही कुठली येणार आहे, परत ऑर्थो पोझिशन. म्हणजे रेझोनन्स काढल्यावरती आपल्याला ऑर्थो आणि पॅरा पोझिशन वरती निगेटिव्ह चार्ज सेपरेट होत असतो. मग ऑर्थो पॅराला निगेटिव्ह चार्ज जर सेपरेट होत असेल तर त्या पोझिशन कशा असतात, इलेक्ट्रॉन रिच असतात. ओके, मग इलेक्ट्रोफाइल कसा असतो, इलेक्ट्रोफाइल कसा असतो आपला, इलेक्ट्रोफाइल इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो, त्याच्यावर कमी इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळं तो काय करत असतो, एखाद्या मॉलिक्यूल मध्ये जिथं इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे त्या इलेक्ट्रॉन रिच सेंटर वरती तो अटॅक करत असतो. लक्षात का, म्हणजे इलेक्ट्रोफाइल कुठं अटॅक करणार, इलेक्ट्रॉन रिच ऑर्थो आणि पॅरा पोझिशन अटॅक करणार. ओके, मेटा पोझिशनला तो अटॅक करणार नाही, कारण का मेटा पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज आलाय का नाही, लक्षात घ्या. त्यामुळे मेटा पोझिशनवरती तो अटॅक करणार नाही, फक्त तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरतीच अटॅक करणार आहे, कारण की ह्या दोन पोझिशन नुसार आपले इलेक्ट्रॉन रिच आहे. ओके, त्यामुळे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट मुळे ओके आपला बेन्झीन रिंग आपली ती काय होत असते, आपली ऍक्टिव्हेट होत असते आणि ऑर्थो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफाइलचं सबडिव्हिजन होत असते. परंतु अरिल हॅलाइड्स मध्ये मायनस आय इफेक्ट हा स्ट्रॉंग असतो आणि प्लस आय इफेक्ट हा लेस असतो. ओके, हा इफेक्ट स्ट्रॉंग असतो, त्यामुळं मायनस आय इफेक्ट स्ट्रॉंग असल्यामुळं इलेक्ट्रिकली सबस्टिट्यूशन रिएक्शन इझी होत नाही, पर्टिक्युलर कंडिशनलाच होत असतं. आणि प्लस आर इफेक्टचं नेचर जे आहे ऍज कम्पेअर टू मायनस आय इफेक्ट हे कमी असतं. प्लस आर रेझोनन्स इफेक्ट हा वीक असतो आणि मायनस आय इफेक्ट हा स्ट्रॉंग असतो. त्यामुळे अरिल हॅलाइड्सचा ओके इलेक्ट्रोक्लिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपली दाखवत नाही, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे मी इथं सेंटेन्स लिहितो, लक्षात घ्या. हॅलोजन ॲटम, halogen atom attached to halogen atom is deactivating
halogen atom is deactivating and orthopara directing groups. Deactivating and orthopara directing groups. लक्षात ठेवायचं. हॅलोजन ऍटमचा मायनस चा इफेक्ट असल्यामुळे तो बेन्झीन रिंग किंवा अरोमॅटिक रिंगला डीऍक्टिव्हेट करतो. त्यामुळे तो डीऍक्टिव्हेटिंग परंतु रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढल्यावरती ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला चार्ज सेपरेट असतो. त्यामुळे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हणतो. ओके, लक्षात आलं का? ह्या सेंटेन्सचं मीनिंग काय आपलं? मायनसचा इफेक्ट असल्यामुळे तो बेन्झीन रिंग कडून किंवा अरोमॅटिक रिंग कडून इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेत असतो. त्यामुळे बेन्झीन रिंगला किंवा ज्या अरोमॅटिक रिंगला आहे त्याला डीऍक्टिव्हेट करत असतो इलेक्ट्रॉन विड्रॉ केल्यामुळे. म्हणून त्याला काय म्हणायचं? डीऍक्टिव्हेटिंग. परंतु रेझोनन्स स्ट्रक्चर जर काढलं तर आपण ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज सेपरेट होतो. त्यामुळे ऑर्थो पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रिच होतात. त्याच इलेक्ट्रॉन रिच पोझिशनवरती इलेक्ट्रोफाइलचा अटॅक होत असतो. म्हणून ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हणतात. म्हणजेच इलेक्ट्रोफाइलचा अटॅक होतो ना इलेक्ट्रॉन रिच ऑर्थो पॅरा पोझिशनला. म्हणून काय म्हणलं हॅलोजनला ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स. ओके, हे सेंटेन्स महत्त्वाचं आहे. हॅलोजन ॲटम इज अ डीऍक्टिव्हेटिंग अँड ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स. ओके, लक्षात आलं? हे आपलं रिझन आहे. आधी झालंय काय इलेक्ट्रिकली सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही. ओके, काय मायनस इफेक्ट ऑफ हॅलोजन ॲटम आणि प्लस आर इफेक्ट ऑफ हॅलोजन ॲटम. मायनस इफेक्ट स्ट्रॉंग असतो, प्लस आर इफेक्ट हा लेस असतो. हॅलोजन ॲटम डीऍक्टिव्हेटिंग आणि ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतो. ओके, लक्षात आलं? ओके, मग प्लस आर इफेक्ट म्हणतो ऑर्थो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफाइलचं सबस्टिट्यूशन करत असतो. त्याच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण आता पुढे आपण स्टडी करणार आहे. त्या कुठल्या आपल्या हॅलोजनेशन रिएक्शन, नायट्रेशन रिएक्शन, सल्फोनेशन रिएक्शन, त्यानंतर फिडल-क्राफ्ट रिएक्शन, फिडल-क्राफ्ट मध्ये अल्कायलेशन रिएक्शन आणि असायलेशन रिएक्शन. ओके, या सगळ्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रोफाइल हा ऑर्थो पॅरा प्रोडक्ट आहे. ओके, त्यातला मेजर प्रोडक्ट जो आपल्याला मिळणार आहे तो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफाइलचा अटॅक झाल्यावरतीच. कारण का ऑर्थो पोझिशनला जर इलेक्ट्रोफाइलचा अटॅक झाला तर ऑर्थो प्रोडक्ट मिळतो, परंतु तो मायनर क्वांटिटी मध्ये मिळत असतो. आणि पॅरा पोझिशन मध्ये जर पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफाइलचा जर अटॅक झाला तर हा मेजर प्रोडक्ट मिळत असतो. ओके, याचं रिझन काय? का ऑर्थो प्रोडक्ट हा आपला मायनर असतो? तर ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स, स्टेरिक हिंड्रन्स मुळे ओके ऑर्थो प्रोडक्ट हा आपला कसा असतो? लेस स्टेबल असतो. लक्षात घ्या, इथं स्टेरिक हिंड्रन्स होत असतो. बल्की क्लोरीन ग्रुप इथं प्रेझेंट असल्यामुळे इलेक्ट्रोफाइलचा अटॅक ऑर्थो पोझिशनला इफेक्टिव्ह होऊ शकत नाही. त्यामुळे ऑर्थो प्रोडक्ट आपला हा मायनर असतो आणि पॅरा प्रोडक्ट हा ड्यू टू लेस स्टेरिक हिंड्रन्स इट इज अ मेजर प्रोडक्ट्स. ओके, स्टेरिक हिंड्रन्स कमी असल्यामुळे हा आपला मेजर प्रोडक्ट असतो. ओके, आता ते आपण इथं डिटेल मध्ये त्या इलेक्ट्रिकली सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण आता इथं स्टडी करणार आहे. लक्षात आलं? तर त्यामध्ये बघा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपली कुठे होणार आहे? फक्त ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. त्यामध्ये पहिली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण आता इथं स्टडी करणार आहे ती कुठली आहे का? हॅलोजनेशन. ओके, हॅलोजनेशन. हॅलोजनेशन म्हणजे काय? इंट्रोडक्शन ऑफ हॅलोजन ॲटम इन बेन्झीन रिंग. ओके, इंट्रोडक्शन ऑफ हॅलोजन ॲटम. हॅलोजन ॲटम म्हणजे एक्स असेल तो कुठला असेल? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हॅलोजन ॲटम इन बेन्झीन रिंग और एरोमेटिक रिंग. ओके, त्यालाच काय म्हणायचं? हॅलोजनेशन रिएक्शन. ओके, कसं होणार बघा हॅलोजनेशन? त्याच्यामध्ये आपण आता क्लोरिनेशन साठी करणार आहे. बेन्झीन रिंग आपण घेतली. ओके, बेन्झीन रिंग. ओके, त्याला आपला ह्या बेन्झीन रिंग मध्ये लक्षात घ्या इथं आपला क्लोरीन प्रेझेंट आहे. ओके, याचं नेम काय आपलं? हा काय आहे आपला
क्लोरोबेन्झीन, बरोबर आहे, याचं नेम आपलं काय क्लोरोबेन्झीन. आता क्लोरोबेन्झीन मध्ये परत आपल्याला क्लोरीनस इंट्रोड्यूस करायचा आहे. म्हणजे हा कसा आहे आपला मोनो सबस्टिट्यूटेड हॅलोजन सल्फरचा मोनो सबस्टिट्यूट आहे. मोनो सबस्टिट्यूशनचं परत आपल्याला हॅलोजन ऍड करून डाय सबस्टिट्यूशन करायचं आहे. ओके, म्हणजे दोन हॅलोजन इंट्रोड्यूस करायचे आहे. तर काय होणार बघा, क्लोरिनेशन आपण आता इथे घेणार आहे Cl2 chlorination. This chlorination is takes place in presence of Lewis acid catalyst, that is the FeCl2 in dark condition. Okay, dark condition ला FeCl3 फेरिक क्लोराइड ह्या कॅटलिस्टच्या प्रेस मध्ये हा जो क्लोरीनचा ऍटम आहे, हा क्लोरीनचा ऍटम इथं ब्रेक होत असतो, लक्षात घ्या. असा Cl सिंगल बॉन्ड Cl आहे, कसा ब्रेक होणार, ब्रेक झाल्यावरती एक Cl प्लस होईल, ठीक, आणि एक काय होणार Cl मायनस होणार. ओके, मग त्यातला इलेक्ट्रोफाइल कोण असेल, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो तो इलेक्ट्रोफाइल. म्हणजे Cl प्लस आपला काय असणार, इलेक्ट्रोफाइल असणार. हा Cl प्लस इलेक्ट्रोफाइल हा काय करणार आहे, बेन्झीनच्या कुठल्या पोझिशन वरती अटॅक करणार, आर्थो आणि पॅरा पोझिशनला. ही आर्थो पोझिशन, ही पॅरा पोझिशन. ओके, का आर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅक होणार, कारण का आर्थो पॅरा पोझिशन आपल्या इलेक्ट्रॉन रिच असतात, हे आपण आता बघितलंय. ओके, मग आर्थो पॅरा पोझिशनला क्लोरीन अटॅच होणार आहे. त्यासाठी मी इथं दोन मॉलिक्युल्स घेतो. क्लोरोबेन्झीन साठी 2 मॉलिक्युल आपण जर घेतले तर हे कसं येणार बघा. पहिले आपण क्लोरोबेन्झीन घेऊया. हा क्लोरोबेन्झीन ऍज इट इज. ओके, इथं का अटॅक कुठे होईल, दोन प्रोडक्ट मिळणार आपण सांगितलंय, एक आर्थो प्रोडक्ट मिळणार आहे, एक पॅरा प्रोडक्ट मिळणार आहे. इथं Cl अटॅच झाला, Cl प्लस मला Cl इथं अटॅच झाला. इथं 2 मॉलिक्युल्स घेऊया Cl2 चे. ओके, इथं अटॅच झाला प्लस दुसरा आपला काय होणार, दुसरा पॅरा प्रोडक्ट मिळणार. इथं Cl येणार, पॅरा पोझिशन कुठे आहे आपली, ही पॅरा पोझिशन आहे. ओके, इथं Cl येणार प्लस प्लस काय ना, इथला हायड्रोजन आयटम क्लोरीन रिप्लेस होणार आहे. दोन क्लोरोबेन्झीन आहेत, म्हणजे इथला आर्थो पोझिशनचा एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि पॅरा पोझिशनचा एक हायड्रोजन रिमूव्ह झाला. त्यामुळे इथले दोन हायड्रोजन आणि दोन क्लोरीन आपल्याला काय मिळेल, 2HCl. बरोबर आहे, 2HCl मिळणार आहे. आता मग ही दोन आपल्याला आर्थो आणि पॅरा प्रोडक्ट आपल्याला मिळाले, तर ह्यामध्ये मेजर प्रोडक्टला आणि मायनर कुठला, तर पॅरा प्रोडक्ट हा आपला मेजर असतो, हे आपण सांगितलंय, आणि आर्थो प्रोडक्ट हा मायनर असतो. आधी झाल्यामध्ये पॅरा प्रोडक्ट हा मेजर असतो. याचं रिझन काय, पॅरा प्रोडक्टला स्टेरिक हिंड्रन्स कमी असतो, आर्थो पोझिशनला स्टेरिक हिंड्रन्स जास्त असतो. त्यामुळे इलेक्ट्रोफाइलचा अटॅक व्हायला इथं ओके क्राउडिंग होत असतो. त्यामुळे हा मायनर प्रोडक्ट मिळत असतो आपल्याला. ह्याचं नेम काय, ओके, ह्याचं नेम काय आपलं, फर्स्ट आणि सेकंड पोझिशन आपला क्लोरीन प्रेझेंट आहे, त्यामुळे याचं नेम काय आहे, 1,2 डायक्लोरोबेन्झीन. 1,2 डायक्लोरोबेन्झीन. ओके, आणि इथं बघा 1 2 3 4 1 आणि 4 ला क्लोरीन आहे, त्यामुळे 1,4 डायक्लोरोबेन्झीन. हा काय ना 1,4 डायक्लोरोबेन्झीन. किंवा डायरेक्ट तुम्ही काय म्हणू शकताय, 1,2 पोझिशन, 1,2 पोझिशनला कॉमन सिस्टीम मध्ये तुम्ही काय म्हणताय, आर्थो म्हणताय ना, त्यामुळे काय ना हे आर्थो डायक्लोरोबेन्झीन हे अकॉर्डिंग टू कॉमन सिस्टीम. आणि इथं 1,4 पोझिशनला कॉमन सिस्टीम मध्ये काय म्हणताय तुम्ही, पॅरा असं म्हणताय, त्यामुळे नेम काय ना पॅरा डायक्लोरोबेन्झीन. दोन क्लोरीन प्रेझेंट आहे, चल का. तर हा पॅरा प्रोडक्ट हा मोर स्टेबल असतो, लक्षात घ्या, आणि हा मेजर असतो. त्याचं रिझन आपण काय सांगितलंय, आर्थो पोझिशन इज स्टेरिकली हिंडर्ड. ओके, देयरफॉर पॅरा प्रोडक्ट इज मेजर. ओके, आर्थो पोझिशनला आपला इलेक्ट्रोफाइलचा अटॅक होऊ शकत नाही, स्टेरिक हिंडर्समुळे इफेक्टिव्ह अटॅक मिळत नाही. पॅरा पोझिशनला इझिली आपला इलेक्ट्रोफाइलचा अटॅक होऊ शकतो ड्यू टू लेस स्टेरिक हिंडर्स, त्यामुळे पॅरा प्रोडक्ट आपला मेजर असतो.
आता कुठली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन तुम्ही घ्या त्याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट तुम्हाला हा पॅरा प्रोडक्टच मिळणार आहे. लक्षात ओके लक्षात ही पहिली हॅलोजिनेशन रिएक्शन होती आपली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मधली फर्स्ट रिएक्शन हॅलोजिनेशन. ओके तुम्ही इथं ब्रोमिनेशन सुद्धा करू शकता. Cl2 च्या ठिकाणी Br2 ऍड केला तर ब्रोमिनेशन मिळेल. जिथं क्लोरीन आहे त्या ठिकाणी ब्रोमीन येणार. ओके डायक्लोरोचं डायब्रोमो होईल. ओके लक्षात का अशा पद्धतीने ही आपली हॅलोजिनेशन रिएक्शन आहे. ओके लक्षात ओके थँक्यू.